बघा मित्रांनो, आता आम्ही विभागाची आताशी परभणीत पोहोचलो आहोत. आता किती वाजले? आता वाजले बघा 9. किती टाइम लागते का बघू दे. 130 किलोमीटर येईल. इथून इकडे गेले हे सरळ जाऊ गंधानाथ. आज पंचमी आहे पुन्हा मित्रांनो. तर चला आता जाऊ. एक्सपिरियन्स आपला कसा राहते काय तर. सध्या तर गंधानाथ गाडी घ्यायला मित्रांनो. लातूर 131 भाऊ. बघा मित्रांनो, गंगाखेडच्या अलीकड नदी लागली. घेतला इकडं शॉर्टकट रेणापूर करे. आम्ही सरळ धरणार मजा येते माहिती. शॉर्टकट मध्ये धर्मापुरीहून डबल रेणापूरला आपली अकॅडमी लातूरला जायची गरज नाही. फायद्यात आलो इथून आलो तर आम्हाला काय माहित नाही आम्ही कुठे चाललो काय, पण आम्ही चाललो म्हणजे चाललो पुढे चाललो. मॅप आम्हाला न्यायला गुगल मॅप, पण आम्ही चाललो. आता आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचतो का नाही याची गॅरंटी नाही आम्हाला. पण नजारा खूप भारी आहे मित्रांनो इकडं. मित्रांनो बघा, इतक्याला आम्हाला आणखीन अकॅडमीचं काम पूर्ण व्हायचं राहिलं. 53 मुलं आलेले आहेत. सर म्हणत तुम्ही पण येऊन जा, काय विषय नाही. हे बघा 400 मीटरचा ट्रॅक, ते पण याचा बनवलेला आहे कच्चा. अकॅडमी बघून निघाले मित्रांनो. वापस आता भूक लागली. कुठून निघालतो ना आपले रेणापूर स्टेशन. रेणापूरच्या फाट्यावर मित्रांनो आता इथे नाश्ता करतो मस्तपैकी, नंतर निघतो परतीच्या प्रवासाला. चला भेटतो आला नंतर. हे बघा आम्ही नाश्ता करून इकडे आलतोच की आता फाटक बंद झालं. ट्रेन आली वाटते बहुतेक. फायनली बघा मित्रांनो 10 मिनिटानंतर रेल्वे आली. मालगाडी रे.
नमस्कार गाईज, काल आपल्या मोबाईलची चार्जिंग संपली होती, तर आपण माजलगावहून घरी आलतो, म्हणजे माजलगावला जाऊ लागलो आणि तिथून घरी निघालो होतो की तो तेवढ्या चार्जिंग संपली आपली, त्याच्यामुळे काय ब्लॉग काढला नाही. तर आजचा ब्लॉग इथे एंड करतो मी. आय होप तुम्हाला कालचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जे की मी रोज म्हणतो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.